श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सगळ्यांच्या गोड प्रतिसादामुळे आपलं यूट्यूब चॅनल आता ग्रो करत आहे आणि हा फक्त तुमचा प्रेमामुळे आहे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी किंवा स्वतःमध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी छोटेसे उपाय, त्याचबरोबर आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी, आपल्यामधला जो ओरा असतो, जे आपले 7 चक्र आहेत ते ॲक्टिव्ह होण्यासाठी, आपला ओरा पॉझिटिव्ह होण्यासाठी, जर आपण चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेबल असू तर त्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. जर तुम्ही वर्किंग असाल, ऑफिसमध्ये असाल, तर तुम्ही तुमची पर्सनॅलिटी नेहमी अशी छान ठेवली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी एक छोटेसे उपाय आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला गुरुवारी मार्केटमध्ये जिथे पूजेची सामग्री भेटते तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचा सुती धागा भेटतो, तो घरी घेऊन यायचा आहे. तो स्वामींच्या चरणी ठेवायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा, गुरुवारी करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्नान करायचं, आंघोळ करायचं आहे. शक्यतो सकाळीच हा उपाय करा. गुरुवारी तो धागा पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये आणि स्त्रीने आपल्या डाव्या हातामध्ये बांधायचा आहे. हा उपाय तुम्ही 3 महिने करून बघा. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला तो धागा चेंज करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या चरणी तो धागा ठेवाल तेव्हा स्वामींनाहीच प्रार्थना करा की माझ्यामधील निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन दे, पॉझिटिव्ह एनर्जी येऊन दे. माझ्या अवतीभोवती जर निगेटिव्ह माणसं असतील तर ती दूर राहून दे. कोणतेही निगेटिव्ह विचार माझ्या माइंडमध्ये येऊन नये. त्याचबरोबर अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आंघोळ कराल त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्याने काय होतं, आपलं गुरुबळ प्रबळ होतं. आणि ज्याचा गुरु हा प्रबळ असतो तिथे तो सर्व काही करू शकतो, कारण गुरुच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टी आवर्जून करा. याच्यामुळे तुमचा गुरुचा बळ जो आहे तो स्ट्रॉंग होईल, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होईल, तुमच्या निगेटिव्ह एनर्जी दूर राहतील, तुमचा ओरा सुधारेल. आणि ह्याच्यामुळे जर त्यावेळी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येईल तर माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरी नांदेल. त्याचबरोबर घरामध्ये अशांतता असते. आपण बघतो की खूप साऱ्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात. छोट्या छोट्या कारणामुळे नवरा बायकोंमध्ये वाद होत असतात. याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला, शॉर्ट व्हिडिओ, मिठाचा उपाय मी सांगितलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर काय करायचं आहे, जर आपल्या घरामध्ये वाद होत असतील तर काही नाही, घराच्या ईशान्य कोपरा म्हणजे ज्या ठिकाणी आपलं देवघर असतं त्या ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला एक तांब्या ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ते ईशान्य कोपऱ्याला ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तो तांब्या ईशान्य कोपऱ्याला ठेवता त्यावेळेस त्याच्याखाली 4 ते 5 तांदळाचे दाणे ठेवा. कारण की म्हणजे असाच तांब्या जमिनीवर किंवा कुठेही ठेवायचा नसतो. तांब्या नसेल, कळश असेल, कळशी असेल, एखादं पात्र असेल तरी चालेल, पण ईशान्य दिशेला ठेवा. आणि रोज त्यातलं पाणी चेंज करा, फ्रेश पाणी ठेवा. आणि ते पाणी कुठे ओतायचं आहे, तर तुळशीमध्ये, तुमच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्याच्यामध्ये ते पाणी विसर्जित करा. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या देवघरातील जे आसन असतं ज्याच्यावर आपले देव बसतात, ते आसन तुम्हाला सोनेरी रंगाचं घ्यायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचं घ्यायचं आहे. ह्याच्याने काय होतं, खूप छोटेसे उपाय आहेत, पण ह्याच्याने काय होतं, आपल्या घरामध्ये शांतता नांदते, वादविवाद कमी होते. 6 महिन्यात तुम्ही ह्या ज्या 4 गोष्टी केल्या, 4 उपाय केले, तर 6 महिन्यात त्याचा फरक 100% जाणवेल. आणि करून बघा, खरोखर बेनिफिट देतो. कारण की मी स्वतः हे उपाय करते आणि जेव्हा मला अनुभव येतो तेव्हाच मी व्हिडिओमध्ये ते सांगते. तर करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुमचा अजून काही उपाय असतील किंवा तुमचे अजून काही उपाय असतील, तुमचे काही मत असतील तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. याचा बेनिफिट तुम्हाला झालेला आहे, जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला तो व्हिडिओ आपला तो उपाय पोहोचू शकतो आपण. जेणेकरून कोणाच्या अडचणी असतील तर त्यांना ती नक्की मदत होईल. उपाय करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.